हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, मागच्या वेळेस मी जी इगतपुरीची ट्रिप शेअर केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला. इगतपुरी टू त्र्यंबकेश्वरचं अंतर आहे 50 किलोमीटर. आम्हाला इगतपुरीवरतून निघाल्यानंतर 1.5 तासात आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. ॲक्च्युली त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर असं कळालं की तिथे खूप गर्दी आहे, कारण की तिथे कोणती तरी यात्रा चालू होती आणि आम्ही गेलो त्या दिवशी यात्रेचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दर्शनासाठी पण खूप गर्दी होती. म्हणजे आम्ही पार्किंगमध्ये जिथे गाडी लावली होती तिथून मंदिरापर्यंत जायला पण आम्हाला बराच वेळ लागला, कारण खूप रश होती, खूप म्हणजे खूप. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती गर्दी होती ते. आणि दर्शनाला सुद्धा खूप गर्दी होती. आणि असं पण ऐकलं की साध्या लाईनमध्ये दर्शन करायचं असेल तर 12-13 तास लागतील. त्याच्यामुळे आम्ही तिथे एका काकांना विचारले, जिथे आम्ही पूजेचे साहित्य घेतले होते तिथल्या काकांना विचारले, तर ते काका बोलले की 200 रुपयाचा VIP पास मिळतो, त्याच्याने तुमचं दर्शन 2 तासात होईल. पण तसं काही झालं नाही, कारण खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आमचं दर्शन 2 तासात नाही झालं. VIP पासची पण लाईन खूप दूरपर्यंत होती. त्यामुळे आमचं दर्शनाला आम्हाला 4-4.5 तास आरामशीर लागले. तुम्ही बघताल पुढे की लाईन किती लांब होती. मंदिराच्या बाहेरपर्यंत 2-3 किलोमीटर लाईन होती आणि तिथून VIP पासवाल्यांची, आणि तिथून जायचं होतं आम्हाला मंदिरामध्ये. त्यामुळे आम्हाला बराच उशीर लागला दर्शनासाठी. पण ठीक आहे, कारण की असे योग पुन्हा पुन्हा येत नाही. तर पूर्ण फॅमिलीसोबत दर्शन होणार होतं, त्याच्यामुळे मला हे दर्शन करायचंच होतं. संभाजीनगरपासून जवळ असूनही इथं जाणं होत नाही, दर्शन घेणं होत नाही. इगतपुरीला आलो त्याच्यामुळे योग आला, तर आम्ही इथे आलो. आणि इथे तुम्ही पण या, खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे हे. आणि हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. आणि इथे ना दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचं उगमस्थान पण आहे. आणि फ्रेंड्स, इथे ना बरेच लोक नारायण नागबळी, कालसर अशा प्रकारच्या पूजा करायला पण येतात. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशा असे 3 लिंग आहेत. आणि कुठल्याही तीर्थक्षेत्रस्थानी इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात. तर तुम्ही पण नक्की त्र्यंबकेश्वरला जा आणि महादेवाचं दर्शन घ्या. अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालं आणि यानंतर आम्ही निघणार होतो संभाजीनगरला. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.